शेतकरी मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात. लवकरच राज्यातील पाऊस वाढणार, पहा सविस्तर आपला हा हवामानाचा अंदाज. हवामान अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. आता लगेच त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. आजच्या अंदाजानुसार आज राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे, परंतु विशेष पावसाची शक्यता कमी आहे. मध्य प्रदेशच्या पूर्व भागात डिप्रेशन पोहोचल्यामुळे उत्तर भागात आणि मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र या सिस्टीमचा महाराष्ट्रावर विशेष प्रभाव सध्या तरी पडत नाही. नगर, नाशिक, सोलापूर आणि धाराशिवच्या या भागांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सातारा, पुणे, ठाणे, पालघर, पूर्वेकडून काही भागांमध्ये काहीसा प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. हलक्या पावसाची शक्यता. नाशिक आणि नगरच्या काही भागांमध्ये हलकेसे थेंब पडण्याची शक्यता आहे, मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रात उद्या हलक्या सरींची शक्यता. राज्यात 20 तारखेनंतर पाऊस वाढणार. उद्याचा हवामान अंदाज पाहिला तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची हलकी ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. तसेच नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे, मात्र सरी काही ठराविक मर्यादित असतील. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यास थोडासा पाऊस होईल, अन्यथा बहुतांशी भागात हवामान कोरडेच पाहायला मिळणार आहे. पण मात्र 20 तारखेनंतर पावसाची सक्रियता वाढणार आहे. राज्यात पाऊस हळूहळू वाढतोय आहे. साधारणपणे 20 सप्टेंबरपासून मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होऊ शकतो. 21-22 सप्टेंबरपासून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस तयार आलेली पिके लवकरात काढून घ्यावी असा सल्ला देखील आपण देत आहोत. विदर्भात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सातारा, कोल्हापूर, पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता किंवा गडगडाटी पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कदाचित हलका पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, 20 तारखेनंतर राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे. असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.